आज नरक चतुर्दशी अभ्यंग स्नानाचा दरवळला सुगंध। जय महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त मंगळवारी, यंदा अतिरिक्त प्रहर असल्याने लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला। आजोबा राज ठाकरे उतरले नातवासोबत फटाके वाजवायला। कियान ठाकरे सोबत शिवतीर्थावर दिवाळीचा उत्साह। शनिवार वाड्यात नमाज पठण, हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन, वादग्रस्त ठिकाणचे आंदोलकांकडून शुद्धीकरण। शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा। पतित पावन संघटनेसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शनिवारवाडा प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी। लालू प्रसाद यादवांच्या विरोधात राजदमध्ये वाढता असंतोष, तिकीट न मिळाल्यानं राजद नेत्यांचे अनोखं आंदोलन। निवडणूक आयोगाविरोधात मविया आक्रमक, येत्या शनिवारी मवियाचा मोर्चामध्ये मनसैनिक, पाहुणे, कलाकार। राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार ठाकरेंनीच कापले, युतीच्या पहिल्या सरकारमधील कायदा सुधारणा आली चर्चेत। राज्य निवडणूक आयोगाला मतदार याद्या बनवण्यास ठाकरेंनी केला होता विरोध। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा पुन्हा लावरेतो व्हिडिओ, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ दाखवला। राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय केला नाही, आम्ही जातीपातीचं राजकारण सुद्धा केलं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। खासदार राजू शेट्टी दंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण। सर्व व्यवसायांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचाही केला उल्लेख। मुरलीधर मोहोळ यांना राग येणं स्वाभाविक, दंगेकरांची प्रतिक्रिया। मोहोळांची ईडी मार्फत चौकशी करण्याचीही केली मागणी।